ठीक है। कळसूबाई, कळसूबाई तो भाई हाँ अहिल्यादेवी नगर ना। कळसूबाई अहिल्यादेवी नगर, 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 सप्तशृंगी नाशिक, सप्तशृंगी नाशिक, अस्तंबा नंदुरबार, अस्तंबा टेकड्या, अस्तंबा नंदुरबार, महाबळेश्वर सातारा, महाबळेश्वर सातारा, कळसूबाई 1646 मीटर आहे, कळसूबाई 1646 मीटर आहे, कळसूबाई अहिल्यादेवी नगर, सालेर नाशिक 1500 कसा मी, महाबळेश्वर सातारा 1338, चरिचंद्र अहिल्यादेवीगड, कळसूबाई हरिश्चंद्रगड, कळसूबाई हरिश्चंद्रगड कुठं आहे? अहिल्यादेवी नगर, अहिल्यादेवी नगर, कळसूबाई हरिश्चंद्रगड अहिल्यादेवी नगरमध्येच आहे. कळसूबाई हे सगळं अहिल्यादेवी नगरमध्ये आहे. सप्तशृंगी नाशिक असतं महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? साल्हेर कसामी असतो, कसामी असतो, कळसूबाई साल्हेर कसामी मुल्हेर हरिश्चंद्र बालाघाट जो भी है, साल्हेर नाशिक 1567 मीटर, कळसूबाई अहिल्यादेवी नगर 1646, महाबळेश्वर 1316, अंकाई टंकाई मांगी तुंगी नाशिक मोस्ट एम पी, अंकाई टंकाई मांगी तुंगी सप्तशृंगी, अंकाई टंकाई मांगी तुंगी सप्तशृंगी नाशिक, अंकाई टंकाई मांगी तुंगी सप्तशृंगी, अंकाई टंकाई मांगी तुंगी सप्तशृंगी नाशिक, 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 अंकाई टंकाई मांगी तुंगी सप्तशृंगी नाशिक. सर्व शिखरे जास्त उंचीकडून कमी उंचीकडे लक्षात ठेवण्याची ट्रिक. कळसूबाई साल्हेर महाबळेश्वर कसामी असतो, हरिश्चंद्र सप्तशृंगी तोरणा. महाराष्ट्र उंचीनुसार तिसऱ्या क्रमांकाचे घनचक्कर, तिसऱ्या क्रमांकाचे घनचक्कर, पहिला नंबर कळसूबाई, दुसरा साल्हेर, घनचक्कर थर्ड येते, घनचक्कर तिसरा 1532 मीटर, अहिल्यानगर आता कळसूबाई घनचक्कर, कळसूबाई घनचक्कर आहे ना. साल्हेर मुल्हेर मांगी तुंगी अंकाई टंकाई, साल्हेर नाशिकमध्ये येते, साल्हेर मुल्हेर जे नाशिकमध्ये अंकाई टंकाई मांगी तुंगी साल्हेर मुल्हेर सप्तशृंगी, हे असे एवढे तिथे येते, 4च आहे. पुढीलपैकी कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग नाही? गाविलगड सातपुड्याचा भाग आहे, गाविलगड टेकड्या सातपुड्याचा भाग आहे, गाविलगड टेकड्या सातपुड्याचा भाग आहे. सातपुडा पर्वत महाराष्ट्राची उत्तरेकडील नैसर्गिक सीमा आहे. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील तोरणमाळ पठार आहे. सातपुडा पर्वताचे काही भाग अमरावती जिल्ह्यात आहे, तो भाग गाविलगड टेकड्या म्हणून ओळखला जातो. गाविलगड टेकड्या चिखलदरा थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे अस्तंबा, नंदुरबार जिल्ह्यात. खालीलपैकी कोणता डोंगररांग सातपुडा पर्वत रांगांमध्ये येते? सातपुडामध्ये अस्तंबा येते, अस्तंबा नंदुरबार, सातपुडामध्ये नंदुरबार येते. महाराष्ट्र डोंगररांग, अजिंठा डोंगररांग छत्रपती संभाजी महाराज नगर, अजिंठा डोंगररांग छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये येते. हरिश्चंद्र डोंगररांग अहिल्यानगर, शंभू महादेव डोंगररांग सातारा, अजिंठा हरिश्चंद्र शंभू महादेव सह्याद्री पर्वत डोंगररांग सातपुडा पर्वतरांगातील महाराष्ट्रात उंची शिखर अस्तंबा आहे. सातपुडा पर्वत रांगेमुळे तापी आणि नर्मदा नद्यांच्या विनाशात असा गोअभिशंकू शंकू. विंध्याचल, विंध्य पर्वत, नर्मदा, सातपुडा, तापी नदी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा नदी, शंभू महादेव डोंगररांग आणि कृष्णा नदी. विनाशात असा गोअभिशंकू.
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? ज्वालामुखीच्या उद्रेकाने झालेली आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेली आहे. 70 दशलक्ष पूर्वी भ्रंशमूलक उद्रेक झाला आणि 29 वेळा उद्रेक होऊन लावारसी संचयन होऊन शेवटी पठार तयार झाला. हा लावारसी पाणी बेसिक प्रकारचे आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती बेसाल्ट खडकांनी झालेली आहे. लावारसन तयार झालेल्या खडकाला अग्निजन्य खडक असे म्हणतात. बेसाल्ट हा एक अग्निजन्य खडक प्रकार आहे ना. कास पठार सातारा. तोरणमाळचे पठार नंदुरबारमध्ये आहे. तोरणमाळचे पठार नंदुरबार अस्तंभा म्हणतात, अस्तंभासुद्धा म्हणतात. खानापूरचे पठार खानापूर सांगली. खानापूरचे पठार सांगलीमध्ये आहे. आणि कान्हूरचे पठार अहिल्यादेवीनगर. कान्हूरचे पठार अहिल्यादेवीनगर. तोरणमाळ नंदुरबार अस्तंभा मालेगाव नाशिक बालाघाट बीड अहिल्यानगर सासवड पुणे औंध पाचगणी कास सातारा खानापूर सांगली. खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? गाविलगड जातात. फक्त गाविलगड असे जातात. मुदखेड इथं यवतमाळ. मुदखेड येळमार दरेकसा भंडारा आणि गोंदिया. गरमसूर नागपूरमध्ये आहे. गरमसूर कुठे आहे? गरमसूर नागपूरमध्ये आहे. गरमसूर टेकड्या नागपूरमध्ये आहे. मुदखेड नांदेड. दरेकसा गोंदिया आणि भंडारा. बरोबर आहे. गरमसूर नागपूरमध्ये. तोरणमाळ नंदुरबार. गाविलगड अमरावती. पुसद यवतमाळ. मुदखेड नांदेड. मुदखेड निर्मल नांदेड आणि परभणी. गाळणा नंदुरबार आणि धुळे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराचे फुटामधील अंतर किती? 5400 फूट. 5400 फूट येते. 5400 फूट. किती? कळसुबाई की 1646 की हाईट बोला. कळसुबाई 1646 अहिल्यादेवीनगर में आता. अहिल्यादेवीनगर. दुसरा साल्ले. तिसरा घनचक्कर. महाराष्ट्रातील डोंगर रांगा 1646 म्हणजे 5400. अहिल्यादेवीनगर तालुका अकोले. कळसुबाई शिखर. महाराष्ट्रातील डोंगर रांगाच्या दक्षिणेकडून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. दक्षिणेकडून उत्तरेकडे असं दक्षिण से ऊपर जाना. ठीक आहे. विनसा तासा गोहभी शंकू. शंभू महादेव विनसा तासा गोह भी शंकू. सातपुड़ा सबसे ऊपर आएगा. तीसरा चौथा मतलब CBDA इज दी करेक्ट आन्सर. खालीलपैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? टिपागड, सुरजागड, खोब्रामेंढा आहे. बैलाडिया नाही आहे. खोब्रामेंढा सुद्धा आहे तिथे. टिपागड, चिरोल, पसलगड, सुरजागड, सिरकोंडा, खोब्रागड, भामरागड. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश कोणता म्हणून ओळखला जातो? पर्जन्य छायेचा प्रदेश. मोस्ट आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? पर्जन्य छायेचा प्रदेश. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजी महाराज हे जिल्हे पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडतात. मांजरा पठार आहे ते पश्चिम मराठवाडा. मांजरा पठार महाराष्ट्र आणि हा बीडमध्ये येतो वाटते. बरोबर. उगम बालाघाट पडतो बीड येथे होतो. मांजरा पठार मराठवाडा. मांजरा पठार मराठवाडा आणि बीडमध्ये तो मांजरा नदीचा उपयोग होतो. मांजरा नदी बीडमधून उगम होतो. मांजरा नदीचा उगम बीडमधून होतो. मांजरा पठार मराठवाडा.
725 किलोमीटर बीड व लातूर जिल्ह्याची सीमा बनवते. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई 1646 5400 फुटाते. कळसुबाई, साल्हेर, घनचक्कर. कळसुबाई, साल्हेर आणि घनचक्कर. कळसुबाई, साल्हेर आणि घनचक्कर. कळसुबाई, साल्हेर आणि घनचक्कर. 5400 फूट में ना, 5400 फूट. अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर 1646. साल्हेर 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 नाशिकमध्ये नाशिकमध्ये साल्हेर मुल्हेर. अंकाई टंकाई. साल्हेर मुल्हेर, अंकाई टंकाई, मांगी तुंगी. साल्हेर मुल्हेर, अंकाई टंकाई, मांगी तुंगी, सप्तशृंगी. सप्तशृंगी नाशिकमध्ये येते. धुळेमध्ये गाढना काहीतरी येते ना, सोडून दे. तोरणमाळ. तोरणमाळ नंदुरबार. अस्तंबा सर्वोच्च शिखर येते. सर्वोच्च शिखर येते. तोरणमाळ पठार नंदुरबार जिल्हा. तालुका शहादा. प्रकाशा हे शहादा नंदुरबारमधील शंकराचे जागृत देवस्थान आहे. तोरणमाळ थंडावीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. खालीलपैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? टिपागड, खोब्रामेंढा, सिरकोंडा. टिपागड, खोब्रामेंढा, सिरकोंडा. मोस्ट टाइम पे भाई. टिपागड, खोब्रामेंढा, सिरकोंडा. रामगड नाही आहे. रामगड नाही आहे. रामगड डोंगर छत्तीसगड राज्यात सुरजागड जिल्ह्यात येते. सरगुजा जिल्ह्यात येते. गडचिरोली जिल्ह्यातील डोंगर रांगा. टिपागड, खोब्रामेंढा, सिरकोंडा, चिरोली, सुरजागड, चिरोली, सिरकोंडा भी आहे. टिपागड भी आहे. खोब्रामेंढा सुद्धा आहे. खोब्रामेंढा, सिरकोंडा, खोब्रामेंढा. गडचिरोलीमध्ये सिरकोंडा, खोब्रामेंढा. सिरकोंडा, खोब्रामेंढा. वरीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही? वर्धा जिल्ह्यामध्ये रावणदेव, ब्राह्मणगाव, गिरड. चांदूरगड नाही आहे. चांदूर अमरावतीमध्ये येते वाटते. चांदूर हे अमरावतीमध्ये येते मला माहिती आहे. चांदूरगड चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर. वर्धा जिल्ह्यातील टेकड्या रावणदेव, ब्राह्मणदेव, गिरड येथे. गरमसूर नागपूरमध्ये सुद्धा येते. नांदगाव आणि मालेगाव. खालीलपैकी कोणते ठिकाण नाशिकमध्ये नाही? कळसुबाई आहे. मांगीतुंगी, साल्हेर मुल्हेर. नाशिकमध्ये कळसुबाई नाही आहे. कळसुबाई, मांगीतुंगी, साल्हेर मुल्हेर, अंकाई टंकाई आणि सप्तशृंगी इथे सगळेच आहे. फक्त कळसुबाई आणि राहेकुरी, देऊळगाव, राहेकुरी, अहिल्यादेवी नगरमध्ये. कळसुबाई अहिल्यादेवी नगरमध्ये येते. 1646 5400 फूट. 5400 फूट में आता है. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? बेसाल्ट या खडकाने बनलेले आहे. 29 वेळा उद्रेक झाला होता. 29 वेळेस उद्रेक झाला. धाराशिवमधून कोणत्या डोंगररांगा जातात? धाराशिवमधून बालाघाट डोंगररांगा जातात. बालाघाट डोंगर धाराशिव, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यातून जातात. नांदेड आणि उसमें 16 तालुके आहे यवतमाळमध्ये. समजे नांदेड, यवतमाळमध्ये पुसद, नांदेडमध्ये तिथं पण येते. इथे येते ना, येते. या रांगांमुळे भीमा, गोदावरी वळलेल्या हरिश्चंद्र रांग प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यात पसरलेल्या. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेश कोणता आहे? पर्जन्यछायाचा प्रदेश आहे. हा डोंगर रांगामुळे तापी, पूर्णा, खोरे, गोदावरी खोऱ्यापासून वेगळी आलेली. विनसा तासा, शंको. गो म्हणजे गोदावरी. हरिश्चंद्र बालाघाट. ह्या डोंगर रांगामुळे तापी आणि पूर्णा, विंध्याचल, नर्मदा, सातमाळा, तापी आणि सातमाळा, अजिंठा आणि सातमाळा, सातमाळा, अजिंठा या डोंगरांमुळे तापी, पूर्णा, खोरे, गोदावरी खोऱ्यापासून तापी आणि गोदावरी खोऱ्यापासून सातमाळा, अजिंठा हे झालेलं आहे. सातमाळा, अजिंठा. विनसा तासा, गुहभिशंकू. सातमाळा, अजिंठा, सातमाळा डोंगरामुळे तापी, पूर्णा, खोरे, गोदावरी नदी करून वेगळी झाली. दक्षिणेस गोदावरी, उत्तरेस पूर्णा खोरे आहे. विनसा तासा, गुहभिशंकू. कळसुबाई अहिल्यादेवी नगर 1646 5400. नाशिकमध्ये अंकाई टंकाई, साल्हेर मुल्हेर, सप्तशृंगी,
मांगीतुंगी, सप्तशृंगी आणि मांगीतुंगी. नंदुरबारमध्ये अस्तंबा. ठीक आहे. कसा मी हसतो, कसा मी हसतो, कसा मी हसतो, कळसूबाई, साल्हेर आणि थर्ड नंबर पे येते घनचक्कर. आणि हा सुद्धा अहिल्यादेवी नगरमध्येच आहे. तोरणा पुणेमध्ये येते. तोरणा पुणे, सप्तशृंगी नाशिकमध्ये, हरिश्चंद्रगड, अहिल्यादेवी नगर, भीमाशंकर पुणे, महाबळेश्वर, सातारा, साल्हेर नाशिकमध्ये येते. कोणत्या जिल्ह्यात? सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळाचे पठार. नंदुरबार तोरणमाळाचे पठार. तोरणमाळ नंदुरबारचे अस्तंबा सर्वात मोठे उंच. आणि गाविलगड तिकडे म्हणतात. निर्मल डोंगर रांगा, मुदखेड, नांदेड. निर्मल डोंगर रांगा, मुदखेड, नांदेड. चिरोली, भामरागड डोंगर रांगा, गडचिरोली. निर्मल नांदेडमध्ये आहे. निर्मल नांदेड. गरमसूड, नागपूर, गाढना डोंगर, धुळेमध्ये तोरणमाळ, नंदुरबार, गाविलगड, अमरावती, दर्गसा, गोंदिया. कळसूबाई 1646, 5400 मीटर की दूरी, 5400. कळसूबाई, साल्हेर. तिसरा हरिश्चंद्रगड येते. तिसरा हरिश्चंद्र घनचक्कर. महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी. 1646, 5400. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? अनईमुड्डी. 269. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणत्या डोंगर रांगा आहे? उत्तर सातपुडा आहे. मेळघाट त्याचे डोंगर, सातपुडा डोंगर आहे. सातपुडा अजिंठा सह्याद्री पर्वत आहे. मेळघाट उसका भाग आहे. मेळघाट तसेच भाग आहे रे एक. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांगा, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती या जिल्ह्यांना सातपुड्याचा विस्तार आहे. सातपुडा पर्वत स्थानिक नाव आहे. तोरणमाळ नंदुरबारमध्ये म्हणतात. गाविलगड, अमरावती, वैराट शिखर, अस्तंबा शिखर आणि गाविलगडमध्ये वैराट शिखर. गाविलगड, वैराट शिखर. गाविलगड, वैराट शिखर. गाविलगड, वैराट शिखर. गाविलगड, वैराट शिखर. भामरागड टेकड्या आहे. गडचिरोली, भामरागड आणि खोब्रामेंढा सुद्धा येते. चंदनपुरी चंद्रपूरमध्ये आहे. चंद्रपूरमध्ये नंदुरबारचे अस्तंबा येते. भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. या डोंगरांना मोठ्या प्रमाणात वने आहेत. या डोंगरांना नक्षलवादी कारवाया करत असतात. सर्वाधिक जंगलक्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यात आहे. क्रमांक 2चे वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे. सर्वाधिक वनांचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणता दगड इग्नियस आहे? ग्रेनाइट दगड आग्नेय आहे. 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 ग्रेनाइट दगड आग्नेय. ग्रेनाइटचे रूपांतर नीज या रूपांतरात खडकात होते. ग्रेनाइट दगड आग्नेयात आहे. महाराष्ट्रातील हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय. बेसाल्ट अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. 29 उद्रेक झालेला आहे. महाराष्ट्रातील घाट मोस्ट आहे. महाराष्ट्रातील घाट. चंदनपुरी पुणे ते नाशिक. चंदनपुरी पुणे 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 नाशिक. पुणे सातारा खंबा घाट. पुणे सातारा खंबा घाट. पुणे सातारा खंबा टक्की 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 घाट म्हणजे पुणे से सातारा सियांगा सातारा. पुणे सातारा खंबा टक्की घाट. पुणे सातारा खंबा टक्की घाट. आणि पुणे ते मुंबई बोरघाट. पुणे मुंबई बोरघाट. पुणे सातारा खंबा टक्की घाट. पुणे मुंबई बोरघाट. पुणे सातारा खंबा टक्की घाट. पुणे मुंबई बोरघाट. पुणे सातारा खंबा टक्की घाट. थर्ड कसारा मुंबई नाशिक. ह्या नाशिक आहे. थर्ड कसारा मुंबई नाशिक. थर्ड कसारा मुंबई नाशिक. बोर मुंबई पुणे. चंदनपुरी पुणे नाशिक. 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 आडेफाटा ते कल्याण माळशेज घाट. आडेफाटा कल्याण माळशेज घाट. कल्याण माळशेज घाट. आडेफाटा कल्याण माळशेज घाट.
आळेफाटा कल्याण माळशेज घाट 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 मुंबई पुणे मुंबई ते पुणे मुंबई पुणे बोरघाट मुंबई पुणे बोरघाट बोरघाट मुंबई पुणे बोरघाट मुंबई पुणे बोरघाट। यहाँ सेंटर में पुणे को रखने का, बस सिंपल सी बात है, सेंटर में पुणे को रखो तो काम हो जाएगा, सेंटर में पुणे को रखो तो काम हो जाएगा भाई। देख सेंटर में पुणे को रखो, यहाँ पुणे है, पुणे से नासिक जाने का है चंदनपुरी, पुणे से चंदनपुरी, पुणे से सातारा जाने का है पुणे सातारा खंबाटा की घाट, खंबाटा की घाट। पुणे से मुंबई जाने का है, पुणे से मुंबई जाने का है कहता बोरघाट, पुणे से मुंबई जाने का है बोरघाट, ठीक है। पुणे से मुंबई जाने का है, मुंबई से नासिक जाने का है, मुंबई से नासिक थर्ड कसारा मुंबई नासिक थर्ड कसारा मुंबई नासिक, ठीक है। इतना हो गया चंदनपुरी खंबाटा के साथ इतना 4 हो गया, चंदनपुरी यहाँ से बोरघाट हो गया, थर्ड कसारा मुंबई नासिक, ये भी हो गया मुंबई पुणे, थर्ड कसारा खंबा पुणे सातारा, खंबाटा की घाट 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 पुणे सातारा, बोरघाट मुंबई पुणे, 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 थर्ड कसारा मुंबई नाशिक, थर्ड कसारा मुंबई नाशिक, मुंबई नाशिक थर्ड कसारा मुंबई नाशिक, 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 फोंडा घाट कोल्हापूर पणजी, फोंडा घाट कोल्हापूर पणजी, कोल्हापूर से पणजी, कोल्हापूर से पणजी, कोल्हापूर पणजी फोंडा घाट, फोंडा घाट कोल्हापूर पणजी, हाँ कोल्हापूर है पणजी, कोल्हापूर पणजी, फोंडा घाट कोल्हापूर पणजी, फोंडा घाट कोल्हापूर पणजी, फोंडा घाट कोल्हापूर, चंदनपुरी देख ले, चंदनपुरी पुणे से निकलेंगे तो नासिक पहुँचेंगे, पुणे से निकलेंगे तो नासिक पहुँचेंगे, चंदनपुरी यहाँ पे बोरघाट, पुणे से मुंबई पहुँचेंगे तो बोरघाट, पुणे से मुंबई पहुँचेंगे तो बोरघाट आएगा, फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी, खंबा पुणे सातारा, सर मुंबई नाशिक, आंबा कोल्हापूर रत्नागिरी, अच्छा आंबा कोल्हापूर रत्नागिरी, आंबा दे कोल्हापुर, कोल्हापुर से अगर पणजी जा रहे हैं, कोल्हापुर पणजी गोवा जाएगा तो फोड़ना पड़ेगा, फोंडा घाट, कोल्हापुर से कौन सा रत्नागिरी ना, कोल्हापुर से रत्नागिरी, सिंधुदुर्ग नहीं जाने का, यहाँ पे छोड़ देने का, यहाँ रत्नागिरी जाने का, कोल्हापुर से रत्नागिरी जाने का तो आंबा घाट, आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, आंबा घाट, दिवे पुणे बारामती, दिवे पुणे बारामती, दिवे घाट पुणे से बारामती, दिवे म्हणजे पुणे ते बारामती, दिवे पुणे में जाने का, पुणे से बारामती, दिवे पुणे बारामती, दिवे पुणे बारामती, चंदनपुरी पुणे नाशिक, चंदनपुरी पुणे नाशिक, कुंभारली घाट कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण, खालीलपैकी योग्य कोणता घाट कोल्हापूर जिल्हा आणि कोकण यास जोडते, कोल्हापूर आणि कोकण, कुंभारली, कोल्हापूर ते कोकण, कोल्हापूर कोकण कुंभारली, कोल्हापूर कोकण कुंभारली, कोल्हापूर कोकण, कोल्हापूर कोकण कुंभारली, 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 कराड आणि चिपळूण, कराड आणि चिपळूण, कोल्हापूर कोकण, कोल्हापूर कोकण, आंबा घाट कोणते, आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी, कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट, कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट, कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट, कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट, फोंडा कोल्हापूर से पणजी जाएंगे, कोल्हापूर से पणजी, फोंडा घाट, कुंभारली घाट है, कुंभारली घाट कराड चिपळूण, कुंभारली 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 कराड चिपळूण, कोल्हापूर अनुस्पुरा घाट, अनुस्पुरा घाट, कोल्हापूर शाहूवाडी रत्नागिरी राजापूर, कोल्हापूर ते रत्नागिरी, अनुस्पुरा कोल्हापूर ते रत्नागिरी,
अनुस्पुरा है कोल्हापुर से रत्नागिरी, कोल्हापुर से रत्नागिरी, अनुस्पुरा, अनुस्पुरा कोल्हापूर ते रत्नागिरी है ना. कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली कोकण, कुंभारली कोकण कोल्हापूर, कुंभारली कोकण कोल्हापूर, कुंभारली कोकण कोल्हापूर, कराड चिपळूण कांगा. आंबा कोल्हापूर रत्नागिरी, आंबा कोल्हापूर रत्नागिरीमध्ये फोंडा कोल्हापूर पणजी, फोंडा कोल्हापूर पणजी आहे. ठीक आहे. चिपळूण काय ताम्हिणी रायगड, ताम्हिणी हा घाट कोणत्या प्रकल्पाशी कोणत्या जिल्ह्यात आहे. ताम्हिणी हा घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. रायगड, ताम्हिणी, ताम्हिणी पुणे रायगड, 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 ताम्हिणी पुणे रायगड. बोरघाट मुंबई पुणे, बोरघाट मुंबई पुणे, बोरघाट मुंबई पुणे, खंबा पुणे सातारा आणि दिवे पुणे बारामती, दिवे पुणे बारामती. रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या 2 ठिकाणांना जोडणारा कोणता तालुका आहे. वरंधा, वरंधा घाट, वरंधा घाट, पुणे, वरंधा घाट, पुणे वरंधा घाट, पुणे भोर रायगड महाड, पुणे भोर रायगड महाड, वरंधा घाट, पुणे भोर रायगड, पुणे भोर रायगड महाड, रायगड महाड. वरंधा घाट, पुणे भोर रायगड महाड, 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 वरंधा घाट, पुणे भोर रायगड महाड. खंबा पुणे सातारा, खंबा पुणे सातारा, खंबा पुणे सातारा. आंबा घाट आहे ते कोल्हापूर ते रत्नागिरी, आंबा कोल्हापूर ते रत्नागिरी. आंबोली घाट सावंतवाडी बेळगाव, आंबोली सावंतवाडी बेळगाव, आंबोली सावंतवाडी बेळगाव. खंबा पुणे कराड, खंबा पुणे सातारा, सातारामध्ये कराड येते, खंबा पुणे सातारा, खंबा पुणे सातारा. कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण, मोस्ट टाइम कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण. आंबा पुणे आंबा कोल्हापूर रत्नागिरी, आंबा कोल्हापूर रत्नागिरी, आंबा कोल्हापूर रत्नागिरी, आंबा कोल्हापूर रत्नागिरी, आंबा कोल्हापूर रत्नागिरी. खंबा पुणे सातारा, खंबा पुणे सातारा, खंबा पुणे सातारा कराडमध्ये येतो खरे. खंबा पुणे सातारा, खंबा पुणे सातारा, खंबा पुणे सातारा. आंबोली सावंतवाडी बेळगाव, आंबोली सावंतवाडी बेळगाव, आंबोली सावंतवाडी बेळगाव, आंबोली सावंतवाडी बेळगाव, आंबोली सावंतवाडी बेळगाव. कुंभारली कोल्हापूर रत्नागिरी. 4 नंबर इज द करेक्ट आन्सर. कुंभारली. थळकसारा मुंबई नाशिक, थळकसारा मुंबई नाशिक. माळशेज कल्याण जुन्नर, थळकसारा मुंबई नाशिक. माळशेज कल्याण जुन्नर, माळशेज कल्याण अहिल्यादेवीनगर, माळशेज कल्याण अहिल्यादेवीनगर. फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी, फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी. बोरघाट पुणे नाशिक, थळकसारा मुंबई नाशिक, बोर मुंबई, ताम्हिणी रायगड पुणे. आंबा घाट कोणतं कोल्हापूर ते रत्नागिरी, कोल्हापूर रत्नागिरी. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी. खंबा पुणे सातारा, खंबाटकी घाट पुणे सातारा. थळकसारा मुंबई नाशिक, कराड चिपळूण, काय म्हणते कराड चिपळूण. कुंभारली कराड चिपळूण, 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 कुंभारली कराड चिपळूण. खंबा पुणे सातारा, वरंधा महाड पुणे. आंबोली कोल्हापूर सावंतवाडी. खालील कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे, खालील कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे. खंबा पुणे सातारा, खंबाटकी घाट खंबा पुणे सातारा, खंबा पुणे सातारा. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर रत्नागिरी, खंबा रत्नागिरी.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यांना जोडणारा आता आंबेनळी घाट. आंबेनळी कुठे येते? आंबेनळी रायगड सातारा. आंबेनळी रायगड सातारा. वरंधा घाट कोणता येते? महाड पुणे. वरंधा महाड पुणे. आंबेनळी रायगड सातारा. रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी. तामिनी रायगड पुणे बस खतम काम. तामिनी रायगड पुणे. बोर मुंबई पुणे. वरंधा पुणे महाड. माळशेज कल्याण जुन्नर. माळशेज कल्याण अहिल्यानगर. माळशेज कल्याण अहिल्यानगर. माळशेज कल्याण अहिल्यानगर. रायगड रत्नागिरीमध्ये ते काय आंबा घाट. कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट. पुणे खंबाटकी घाट पुणे. सातारा खडकसारा मुंबई नाशिक कल्याण नगर. माळशेज कल्याण नगर. कराड चिपळूण के. कुंभार्ली कराड चिपळूण. कुंभार्ली कराड चिपळूण. कुंभार्ली कराड चिपळूण. कुंभार्ली फोंडा घाट येते कोल्हापूर ते पणजी. आंबोली घाट. सावंतवाडी बेळगाव. आंबोली घाट सावंतवाडी बेळगाव. कुंभार्ली कराड चिपळूण. आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर. आणि ते बोरघाट पुणे ते मुंबई. वरंधा घाट महाड भोर पुणे. आंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडी. फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी. पसरणी घाट पुणे महाबळेश्वर. पोसरणी घाट पुणे महाबळेश्वर. पसरणी घाट है ना. खंबा पीकर पसर गया. खंबा पुणे सातारा. पसरणी खंबा पुणे सातारा. पसरणी पुणे महाबळेश्वर. 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 खंबा पुणे सातारा. पसरणी महाबळेश्वर. पसरणी पुणे महाबळेश्वर. खंबा पुणे सातारा. 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 पसरणी पुणे महाबळेश्वर. खडकसारा मुंबई नाशिक. बोर मुंबई पुणे. दिवा घाट पुणे. दिवा पुणे बारामती. चंदनपुरी पुणे ते नाशिक. चंदनपुरी ह्या पुणे से नाशिक. चंदनपुरी नाशिक. नाणे पुणे ठाणे. भाई नाणे पुणे ठाणे. खंबा पुणे सातारा. फोंडा घाट कोल्हापूर पणजी. कुंभार्ली कराड चिपळूण. अहिल्यानगर कल्याण मार्गावर कोणता घाट येते? माळशेज कल्याण जुन्नर.
माळशेज कल्याण अहिल्यादेवी नगर, 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 खंबा पुणे सातारा, खंबा पुणे सातारा आणि पसरणी, पसरणीसुद्धा येते पुणे महाबळेश्वर, पसरणी पुणे महाबळेश्वर, आंबोली 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 सावंतवाडी बेळगाव, सावंतवाडी बेळगाव, आंबोली सावंतवाडी बेळगाव, आंबोली सावंतवाडी बेळगाव, आंबोली सावंतवाडी बेळगाव, ताम्हिणी रायगड पुणे, ताम्हिणी रायगड पुणे, ताम्हिणी रायगड पुणे, ताम्हिणी ताम्हिणी रायगड, ताम्हिणी रायगड पुणे, माळशेज माळशेज कल्याण अहिल्यादेवी नगर, माळशेज कल्याण अहिल्यादेवी, नाणे पुणे ठाणे, नाणे पुणे ठाणे, नाणे पुणे ठाणे, नाणे पुणे, नाणे पुणे ठाणे, चंदनपुरी पुणे नाशिक, 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 कुंभारली कराड चिपळूण, 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 खालील नमूद थरातील प्राकृतिक भूरचनेच्या उत्तर दक्षिण अभिमुखता करून लावा. वर रायगड इन सर्वात पहिले रायगड इन क ब ड अ, क ब अ, क ब अ ड, रायगड प्रतापगड कुंभारली वरंधा, रायगड प्रतापगड, रायगड रायगड वरंधा, रायगड वरंधा, रायगड वरंधा, वरंधा प्रतापगड कुंभारली, हो ना भाई, रायगड वरंधा प्रतापगड कुंभारली, रायगड वरंधा प्रतापगड कुंभारली, रायगड वरंधा प्रतापगड कुंभारली, रायगड वरंधा प्रतापगड कुंभारली, RUPK रूपक, रायगड रायगड रूपक 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 रूपक, RUPK रूपक, RUPK RUPK RUPK, no, I am not PK, no, you are PK, RUPK, I am just asking you, RUPK, no. रायगड वरंधा प्रतापगड कुंभारली, रायगड रायगड वरंधा प्रतापगड आणि कुंभारली, कुंभारली सावंतवाडी बेळगाव, अनुस्फुरा अनुस्फुरा अनुस्कुरा अनुस्कुरा घाट कोल्हापूर कोणत्या जिल्ह्याशी जोडते? रत्नागिरी, अनुस्कुरा रत्नागिरी कोल्हापूर, अनुस्कुरा 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 रत्नागिरी कोल्हापूर, अनुस्कुरा कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर, अनुस्कुरा कोल्हापूर रत्नागिरी, 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 अनुस्कुरा कोल्हापूर रत्नागिरी. ठीक आहे. महाराष्ट्रातील घाट, महाराष्ट्रातील घाट, महाराष्ट्रातील घाट, महाराष्ट्रातील घाट देख लेंगे. ठीक है. एक पुणे को सेंटर रखते, पुणे को सेंटर रखो, एक पुणे सेंटर रहेगा और एक रहेगा कोल्हापुर. ठीक है. यहाँ कोल्हापुर डाल दे. एक पुणे सेंटर रहेगा, सबसे पहले कोल्हापुर. पुणे से जाएंगे अपन, पुणे से सेंटर निकले नासिक, पुणे से नासिक चंदनपुरी, नासिक, पुणे नासिक चंदनपुरी, पुणे नासिक जाएंगे चंदनपुरी. पुणे से गए अपन मुंबई, पुणे से मुंबई गए, यहाँ बोरघाट, पुणे मुंबई बोरघाट. पुणे से मुंबई से अपन नासिक गए, पुणे से नासिक गए, एक सेकंड, थड़कसारा, थड़कसारा, थड़कसारा मुंबई नासिक, पुणे से नासिक गए, थड़कसारा मुंबई नासिक, थड़कसारा मुंबई थड़कसारा मुंबई, थड़कसारा मुंबई नासिक. माळशेज कल्याण, यहाँ लिखेंगे माळशेज, माळशेज कल्याण अहिल्यादेवी नगर, अहिल्यादेवी नगर, माळशेज कल्याण अहिल्यादेवी नगर, माळशेज कल्याण अहिल्यादेवी नगर, माळशेज कल्याण अहिल्यादेवी नगर, माळशेज कल्याण अहिल्यादेवी नगर. पुणे से गए अपन अभी सातारा, पुणे सातारा खंबा, खंबा, खंबा टकी घाट, और खंबा पे अपन क्या हो गए,
पसर गए, पसरने, पुणे से पसर गए और पुणे से यहाँ पे महाबळेश्वर, यहाँ महाबळेश्वर, पुणे से सातारा में महाबळेश्वर, पसरनी घाट, खंबा पी के पसर गए, खंबा पी के पसर गए महाबळेश्वर में, महान हो गए, पी कर महा हो गए, पसर गए मतलब महाबळेश्वर, खंबा पुणे सातारा, 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 खंबा पुणे सातारा है ना, खंबा पुणे सातारा, और पसरनी महाबळेश्वर, पसरनी पुणे 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 महाबळेश्वर। अभी कोल्हापुर, ये कोल्हापुर से निकले अपन रत्नागिरी के लिए, रत्नागिरी, कोल्हापुर से निकले अपन रत्नागिरी, कोल्हापुर से रत्नागिरी आंबा घाट, आंबा खूब प्रसिद्ध है। कोल्हापुर से रत्नागिरी आंबा घाट निकल गए, कोल्हापुर से रत्नागिरी आंबा घाट, कोल्हापुर से निकल गए गोवा, माला की इच्छा हुई गोवा निकलने, गोवा के पणजी राजधानी चले गए, फोंडा घाट, सब फोड़ फाड़ गए के फोंडा घाट, फोंडा घाट, गोवा चल गए फोंडा घाट, कोई इशू ही नहीं है, फोंडा घाट निकल गए, ठीक है। सिंधुदुर्ग, ये सिंधुदुर्ग है, सिंधुदुर्ग से आंबोली, आंबोली से बेळगाव, सिंधुदुर्ग से बेळगाव, सिंधुदुर्ग से यहाँ बेळगाव, कर्नाटक का बेळगाव, सिंधुदुर्ग सावंतवाड़ी बेळगाव, सिंधुदुर्ग में सिंधुदुर्ग आंबोली घाट आएगा, सावंतवाड़ी बेळगाव, सावंतवाड़ी बेळगाव, आंबोली सावंतवाड़ी बेळगाव, आंबा भी हो गया, सावंतवाड़ी बेळगाव भी हो गया, आंबा हो गया, सावंतवाड़ी बेळगाव हो गया, है ना। अभी देख लेते एक और बार, आंबा अनुस्पुरा घाट आएगा रत्नागिरी कोल्हापुर, अनुस्पुरा घाट रत्नागिरी कोल्हापुर, अनुस्पुरा घाट रत्नागिरी कोल्हापुर, अनुस्पुरा घाट रत्नागिरी कोल्हापुर, रायगढ़ रत्नागिरी, अनुस्पुरा घाट अनुस्कुरा घाट रत्नागिरी कोल्हापुर, अनुस्कुरा घाट रत्नागिरी कोल्हापुर, मोस्ट टाइम पे। अनुस्कुरा घाट आंबा घाट तो हो गया, आंबा घाट और आंबा घाट के आंबा कौन लिख गई थी, अनु लिख गई थी, अनुस्कुरा घाट कोल्हापुर रत्नागिरी आंबा अनुस्कुरा घाट, 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 कोल्हापुर रत्नागिरी कोल्हापुर रत्नागिरी आंबा अनुस्कुरा घाट, 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 कोल्हापूर माळशेज कल्याण अहिल्यादेवीनगर, माळशेज कल्याण अहिल्यादेवीनगर हो गया, माळशेज कल्याण अहिल्यादेवीनगर, पसरनी पुणे महाबळेश्वर, पसरनी हो गया था, पसरनी खंबा पी के पसर गया था वो, पसरनी पुणे महाबळेश्वर, कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण, कराड सातारा येते, चिपळूण कुठे येते, कुंभारली कराड चिपळूण लिखले भाई, कुंभारली कराड चिपळूण, 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 कुंभारली कराड कोल्हापूर, ऐसा ही कहा था, कुंभारली कराड चिपळूण, 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 कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण, चिपळूण रत्नागिरी, चिपळूण कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण, चिपळूण कुठे येते, रत्नागिरीमध्ये येते, रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड सातारामध्ये कराड येते, कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली कराड चिपळूण, कुंभारली सातारामधले कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरीमध्ये, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, पसरनी हो गया, कराड चिपळूण भी हो गया, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, माळशेज कल्याण अहिल्यादेवीनगर, माळशेज कल्याण अहिल्यादेवीनगर, ताम्हिणी
ताम्हिणी रायगड पुणे, 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 पुणे से रायगड, ताम्हिणी रायगड पुणे, ताम्हिणी रायगड पुणे आणि आंबेनळी, आंबेनळी सातारा रायगड, ताम्हिणी रायगड पुणे, 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 पुणे कहाँ गया रे पुणे, पुणे मुंबई से आ गए ताम्हिणी रायगढ़, अभी रायगढ़ पहुंच गए, ताम्हिणी रायगढ़ पुणे, ताम्हिणी रायगढ़ पुणे, ताम्हिणी रायगढ़ पुणे, ताम्हिणी रायगढ़ पुणे और सातारा से रायगढ़ भी आना है, ताम्हिणी रायगढ़ पुणे, ताम्हिणी रायगढ़ पुणे, ताम्हिणी रायगढ़ पुणे, आंबेनळी, 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 ताम्हिणी रायगढ़ पुणे, आंबेनळी सातारा रायगड, ताम्हिणी रायगड पुणे, आंबेनळी सातारा, आंबेनळी, आंबेनी रायगड पुणे, आंबेनळी सातारा, सातारा रायगड, सातारा रायगड, ताम्हिणी रायगड पुणे, ताम्हिणी रायगड पुणे, हो ताम्हिणी रायगड पुणे, आंबेनळी सातारा, आंबेनळी सातारा हो गया ना, ताम्हिणी रायगड पुणे, आंबेनळी सातारा, आंबेनळी हो गया, मुंबई पुणे थड़का सारा, मुंबई नासिक, खंबा पुणे सातारा है ना, हो गया, ये भी हो गया, ये वाला ठीक है, यहाँ से देख ले। और कितने हैं, आंबा घाट, आंबा कोल्हापुर रत्नागिरी हो गया, थड़का सारा मुंबई नासिक भी हो गया, और खंबा आंबा आंबोली कुंभारली भी हो गया, और वरंदा भी हो गया था, और है क्या यहाँ पे चंदनपुरी पुणे नासिक, चंदनपुरी पुणे नासिक, चंदनपुरी पुणे नासिक वो भी हो गया था 6, यहाँ से देख लिया, यहाँ से पूरा देख लिया था, बस ख़त्म पूरे, ये अभी शॉर्ट में देख ले बस खत्म। कोणता, माळशेज कल्याण अहिल्यादेवनगर, 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 कोल्हापूर रत्नागिरी आंबा अनुस्पुरा घाट, कोल्हापूर रत्नागिरी आंबा अनुस्पुरा घाट, अनुस्कुरा घाट, कोल्हापूर रत्नागिरी आंबा अनुस्कुरा घाट, कोल्हापूर रत्नागिरी आंबा अनुस्कुरा घाट, कोल्हापूर रत्नागिरी रायगड कोल्हापूर रत्नागिरी आंबा अनुस्कुरा घाट, कोल्हापूर रत्नागिरी आंबा अनुस्कुरा घाट, कोल्हापूर रत्नागिरी आंबा अनुस्कुरा घाट, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कोल्हापूर कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, कुंभारली कराड चिपळूण रत्नागिरी, ठीक है। पुणे ये तो बाद में देख लेंगे भाई, इतना कोई स्टडी नहीं, देख लिया अभी अपन ने, महाराष्ट्रातील किल्ले पाहूंगे आता। झालेला आहे, छत्रपती संभाजी महाराज जन्म कुठे झालेला आहे, शिवनेरी किल्ल्या, पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जन्म पुरंदर किल्ला पुणेमध्ये झालेला आहे, आणि शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्म झालेला, रायगड त्यांची राजधानी होती, 1764 1674 की बात है, 1674 की बात है, 1674, राजगड पुणे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ला पुणे जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराज जन्म शिवनेरी किल्ला पुणे जिल्हा, मराठा साम्राज्याची राजधानी आणि राज्याभिषेकाचे ठिकाण राजगड, मराठी साम्राज्याची राजधानी आणि राज्याभिषेक ठिकाण रायगड वे, मराठी साम्राज्याची पहिली राजधानी रायगड, मराठी साम्राज्य पहिली राजधानी राजगड, आणि मग स्थायी राजधानी रायगड, इथेच राजधानी बनली आणि राज्याभिषेकसुद्धा झालेला आहे, 1674 की बात है, 1674 की बात है ना। छत्रपती शिवाजी महाराज जन्म कुठे, शिवनेरी किल्ला, 1630, 19 फेब्रुवारी 1630, 19 फेब्रुवारी 1630ला झालेला आहे। राजगड ही पहिली राजधानी, स्वराज्याची पहिली राजधानी आहे, शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेला आहे, आणि पुरंदर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे। शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यात पुणे जिल्हा इथे येते, जुन्नर हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका, छत्रपती शिवाजी महाराज जन्म या ठिकाणी झाला म्हणून जुन्नरला पर्यटन तालुका म्हणून ओळखत जातो। शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवाचे मंदिर आहे, शिवाई देवीवरूनच शिवाजी महाराज नाव ठेवण्यात आले। राजगड हा मराठा साम्राज्याची पहिली राजधानी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे? प्रतापगड
गड छत्रपती शिवाजी महाराजांद्वारा निर्मित इथे सज्जन काय प्रतापगड सातारा प्रतापगड सातारा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला यांच्या काळामध्ये निर्माण केला? प्रतापगड त्यांनी स्वतः बांधलेला आहे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे. मग नेहमीसाठी रायगड झालेला आहे आणि इथे त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झालेला आहे. पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. प्रतापगड हा किल्ला त्यांनी स्वतः बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 19 फेब्रुवारी 1630ला जन्म झालेला आहे. 1680ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. 1674 या ठिकाणी त्यांचे राज्याभिषेक झालेला आहे. कोंढाणा किल्ल्याचे नवीन नाव सिंहगड. कोंढाणाला गडाला पण सिंह गेला. कोंढाणाला सिंहगड म्हणतात. कोंढाणा किल्ल्याला सिंहगड. कोंढाणागड हा सिंहगड. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किल्ला. दुर्ग म्हणजे नदीवरून बांधला. सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. आणि साताऱ्यामधील कोणता प्रतापगड त्यांनी बांधला. प्रतापगड हा किल्ला त्यांनी स्वतः बांधलेला आहे. प्रतापगड हा किल्ला त्यांनी स्वतः बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 किल्ले बांधले. ठीक आहे. पहिला प्रतापगड आहे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा किल्ला त्यांनी स्वतः बांधलेला आहे. त्रिंगडवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात? त्रिंगडवाडी इगतपुरी नाशिक. त्रिंगडवाडी इगतपुरी नाशिक. त्रिंगडवाडी इगतपुरी नाशिक. त्रिंगडवाडी इगतपुरी नाशिक. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव राजगड ठेवले. राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची डागजुड्डी करून त्यांचे नाव. मुरुंबदेव कोण? राजगड किल्ला बोलते. मुरुंबदेव को राजगड. मुरुंबदेव राजगड. रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची स्थायी राजधानी आहे आणि इथे राज्याभिषेक झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. आणि एक रायगड आणि सिंधुदुर्ग सुद्धा हा किल्ला त्यांनी बांधलेला आहे. ठीक आहे. राजगडचे नाव बदलून काय केले? राजगड. मुरुंबदेव राजगड. राजगडचे पूर्वचे नाव मुरुंबदेव होते. राजगडची उंची 1376 किलोमीटर. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा वापर करून राजगड किल्ला बांधला होता. अच्छा. तोरणा को करने का. मुरुंबदेव राजगड. तोरणा को लुटके. रायरी को रायगड. प्रचंडगड. तोरणा किल्ल्याचे नाव प्रचंडगड आहे. जो पहिला किल्ला त्यांनी जिंकला होता. पहिला किल्ला जिंकला. तोरणा को जिंकला और त्याला प्रचंडगड नाव ठेवलं. तोरणा किल्ला त्यांनी जिंकला पहिला, मग प्रचंडगड नाव ठेवलं. कोंढाण्याचे नाव सिंहगड. आधी लग्न कोंढाण्याचे, नंतर रायबाचे. ठीक आहे. या किल्ल्याचे अगोदरचे नाव कोंढाणा सिंहगड को कोंढाणा होता. कोंढाणा सिंहगड. राजगड को मुरुंबदेव. राजगड मुरुंबदेव. प्रतापगड किल्ला त्यांनी बांधलेला आहे. आणि कोणता किल्ला बांधला आहे? सिंधुदुर्ग त्यांनी किल्ला बांधलेला आहे. कोंढाणा सिंहगड. कोंढाणाला सिंहगड. तर राजगड पुणे या ठिकाणी. राजगडला मुरुंबदेव. पहिला किल्ला सातारा जिल्हा पहिला बांधला. लोहगडला पुणे जिल्हा. सिंहगड पुणे. गडाला पण सिंह गेला. कोंढाणा किल्ला. कोंढाणा किल्ला. या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात. पूर्वेकडील जिब्राल्टर रायगड. पूर्वेकडील जिब्राल्टर रायगड किल्ला होता. पूर्वेकडील जिब्राल्टर रायगड. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि इथे त्यांची राजधानी सुद्धा बनली. नाही यालाच पूर्वेकडील जिब्राल्टर. रायगड किल्ल्यावर पूर्वेकडील जिब्राल्टर. कर्नाळा रायगड. मुरुड जंजिरा रायगडमध्ये आहे.
रायगड किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी होते. रायगड किल्ल्याला भविष्यतेमुळे पूर्वशी जिब्राल्टर म्हणून ओळखले जाते. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक 6 जून 1674 1674 5 जून पर्यटन दिवस पर्यावरण दिवस 5 जून पर्यावरण दिवस झाल्यानंतर 6 जून 5 जून किंवा 6 जून येते 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. रायगड ही मराठी राज्याची राजधानी होती दुसरी आणि पहिली राजधानी राजगड पहिली राजधानी होती. राजगडला आपण काय नाव दिलं होतं? राजगड पहिली राजधानी होती आणि मुरुंबदेव म्हणत होता राजगडला आपण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? रायगडात नाही. सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग आढळते. अजिंक्यतारा विजयदुर्ग देवगड तालुका सुद्धा आढळते. सिंधुदुर्ग विजयदुर्ग देवगड. अजिंक्यतारा कुठे आहे? अजिंक्यतारा सातारा. तारामध्ये सातारा आहे रे बाबा. अजिंक्यतारा सातारा. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. सिंधुदुर्ग विजयदुर्ग देवगड. विजय देवगड. सिंधुदुर्ग विजयदुर्ग 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 देवगड. अजिंक्यतारा सातारा. अजिंक्यतारा सातारा. अजिंक्यतारा हा किल्ला साताऱ्यामध्ये आढळतो. सातारा जिल्ह्यातील किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः बांधलेला होता. बासोटा, कळमगड, वैराटगड, सज्जनगड. सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग आणि देवगड. सिंधुदुर्ग देवगड. अजिंक्यतारा ही मराठा साम्राज्याची सातारा गादीची राजधानी होती. ठीक आहे. अजिंक्यतारा. खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पुणे राजगड बरोबर आहे. कर्नाळा रायगड बरोबर आहे. ब्रह्मगिरी नाशिकसुद्धा बरोबर आहे. गगनगड सातारा नाही. गगनगड कोल्हापूर. गगनगड कोल्हापूर. सातारामध्ये प्रतापगड. सज्जनगड रायगड. सातारामध्ये अजिंक्यतारा. सातारामध्ये सुद्धा तारा येते. प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा. सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग आणि देवगड. सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि कोणता येते? विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि कोणता येते? एक येते आणखी देवगड. जिब्राल्टर बोलते रायगड को. जिब्राल्टर ऑफ रायगड. अर्नाळा सागरी किल्ला आहे. अर्नाळा सागरी किल्ला अर्नाळा आहे. अर्नाळा हा पालघरमध्ये येते. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात येते. अर्नाळा किल्ल्याला जलदुर्ग किंवा जंजिरे अर्नाळा म्हणतात. अच्छा, अर्नाळाला जंजिरे अर्नाळा म्हणतात. अर्नाळा किल्ल्याला जंजिरे अर्नाळा. अर्नाळा किल्ल्याला जंजिरे अर्नाळा असे म्हणतात. अर्नाळा किल्ल्याला जंजिरे अर्नाळा असे म्हणतात. महाराष्ट्रातील सागरी किल्ले अर्नाळा, जंजिरे अर्नाळा, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग है ना. दुर्ग जहाँ आ गया ना भाई वही है. द्रोणागिरी, चौल, जमगढ़, रत्नागिरी. ठीक है. अर्नाळा पालघर. किल्ला कर्नाळा रायगड. नरनाळा अकोला. हरिश्चंद्रगड अहिल्यादेवी नगर. हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्रगड अहिल्यादेवी नगर. अहिल्यादेवी नगर. नाशिकमध्ये साल्हेर, मोल्हेर, अंकाई. साल्हेर, मोल्हेर, अंकाई, टंकाई. सप्तशृंगी, मांगीतुंगी. इथे येते. पुण्यामध्ये राजगड आहे आणि त्याच्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर इथे जन्म झालेला होता. शिवनेरी हे किल्ले इथे. हरिश्चंद्रगड इथे आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, अहिल्यादेवी नगर, मांगीतुंगी, ब्रह्मगिरी, साल्हेर, मोल्हेर, अंकाई, टंकाई. नाशिकमध्ये सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, तोरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. मग राजगड या ठिकाणी नाव आलं. राजगडला काय म्हटलं होतं आपण ना? राजगडचे नाव बदललं. मुरुंबदेव. राजगड मुरुंबदेव. राजगड मुरुंबदेव. राजमाची लोहगड.
दौलताबाद, छत्रपती संभाजी, अर्नाळा, कर्नाळा, नरनाळा अकोलामध्ये येते. खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही? रायगड जिल्ह्यामध्ये लोहगड पुण्यामध्ये येते. लोहगड पुण्यामध्ये येते. लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड, खंदेरी, सारसगड, कर्नाळा, हिंगोळगड. हटावे इतने सारे कौन करते बैठेगा है ना. जो खालीपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे? कोकण विभागात प्रतापगड तर सातारामध्ये येते. कोकण विभागात आहे सातारा. कोणता खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात येते? कोकण विभाग सातारा येत नाही. सिंहगड पुण्यामध्ये येते. सिंहगड पुणे. शिवनेरी किल्ला पुण्यामध्ये. सुवर्णदुर्ग येते फक्त. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुवर्ण. रत्नागिरीमध्ये रत्ना सुवर्ण दिसते. रत्ना सुवर्ण दिसते. वसंतगड खालील कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही? वसंतगड, वैराटगड, भूषणगड आहे. प्रबळगड नाही आहे. प्रबळगड सातारामध्ये विचारणार ते. सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे? परळी. सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे? परळी. सज्जनगडच्या पायथ्याशी परळी गाव. सज्जनगडच्या पायथ्याशी परळी गाव आहे. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येते? खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही? लोहगड तो आहे पुण्यामध्ये लोहगड आहे बस. पुण्यामध्ये लोहगड आहे बस. अर्नाळा पालघर. कर्नाळा रायगड. अजिंक्यतारा सातारामध्ये. अर्नाळा पालघर 1 2 3. अर्नाळा पालघर 3 येते. कर्नाळा रायगड 3 4. अजिंक्यतारा सातारा 3 4 2 1. 3 4 2 1 बरोबर ना. 3 4 2 1 बरोबर आहे. 3 4 2 1. थाळनेर धुळे बस. इलिमिनेशन मेथड से चल रहा भाई. वसईचा भुईकोट किल्ला. वसई भुईकोट किल्ला. वसई भुईकोट किल्ला. साल्हेर, मुल्हेर, अंकाई, नाशिक. साल्हेर, मुल्हेर, अंकाई, टंकाई, मांगी तुंगी आणि सप्तशृंगी. सप्तशृंगी नाशिकमध्ये येते. पुण्यामध्ये लोहगड, राजगड, शिवनेरी आणि पुरंदर येते. ठीक आहे बस. अर्नाळा, नरनाळा अकोट. नरनाळा हा अकोला जिल्ह्यामध्ये. नरनाळा अकोट अकोला जिल्हा. नरनाळा अकोट अकोला जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला. साल्हेर, नाशिक. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर नाशिकमध्ये येते. साल्हेर नाशिकमध्ये येते. सुवर्णदुर्ग दापोली रत्नागिरी. सुवर्णदुर्ग रायगड, रत्नागिरी. रत्ना सुवर्ण दिसते ना. रत्ना सुवर्ण दिसते. दापोलीमध्ये येते. दापोली रत्नागिरी. रत्ना सुवर्ण दिसते. खालीलपैकी एकमेव श्री शिवछत्रपती शिवाजी मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे मंदिर कोणती बांधले आहे? छत्रपती राजाराम महाराज. महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे श्री शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्गमध्ये आहे. सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि देवगड या ठिकाणी कोणी? राजाराम महाराज यांनी बांधले आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेले आहे. छत्रपती सुरक्षेसाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेले आहे है ना. शिवाजी महाराज शिवनेरी. मृत्यू रायगडमध्ये झाला. राज्याभिषेक 6
1674 झालेला आहे. राज्याभिषेक रायगड सिंधुदुर्ग मंदिर आहे. सिंधुदुर्गमध्ये मंदिर, रायगडात नाही, सिंधुदुर्गमध्ये मंदिर आहे. आणि ह्या राजाराम महाराजांनी बांधले, राजा राम महाराजांनी बांधले. अजिंक्यतारा सातारा, अजिंक्यतारा सातारा या ठिकाणी, अजिंक्यतारा सातारा, अजिंक्यतारा सातारा, अजिंक्यतारा सातारा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी, पुणे, जुन्नर तालुका, जुन्नर तालुका या ठिकाणी आहे. पुरंदरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज जन्म झाले. शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका, जिल्हा पुणे येथे. जुन्नरचे नाव जीर्णनगर आहे. पर्यटन तालुका जुन्नर, पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग, पर्यटन तालुका जुन्नर आहे, पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे. रायगड सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर आहे आणि हा राजाराम महाराजांनी बांधलेला आहे. पर्यटन राजधानी छत्रपती संभाजी महाराज नगर. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचे मंदिर आहे. शिवाई यावरून देवीचे नाव, शिवाई देवीवरूनच नाव छत्रपती शिवाजी महाराज पडले आहे. जंजिरा, मुरुड जंजिरा रायगड, मुरुड जंजिरा सागरी किल्ला आहे. मुरुड जंजिरा रायगड, मुरुड जंजिरा रायगड, मुरुड जंजिरा रायगड. रायगडला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात. पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात. रायगड इथं त्यांचा राज्याभिषेक आणि मृत्यू या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. जंजिरा हा सागरी किल्ला आहे. जंजिरा म्हणजे समुद्राने वाढलेला किल्ला. 572 तोफे होत्या. जंजिरा किल्ल्याचे सध्याचे बांधकाम वुहान खानने केले. शिवाजी महाराज सागरी किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग. जंजिरा हा किल्ला महाराजांनी जिंकता आला नाही. जंजिरा किल्ला हा शिवाजी महाराजांनी जंजिरा हा रायगडमध्ये आहे. जंजिरा हा किल्ला रायगडमध्ये आणि हा जिंकता आलेला नाही. कर्नाळा रायगड या ठिकाणी कर्नाळा सुद्धा आहे आणि जंजिरा सुद्धा आहे. कर्नाळा आणि जंजिरा या ठिकाणी आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कर्नाळा किल्ला आहे. बांधकाम 13व्या शतकात झाले. 1670 साली शिवाजी महाराजांचा हा किल्ला जिंकला. 1680 साली शिवाजी महाराजांनी मृत्यूनंतर औरंगजेब हा किल्ला जिंकला. औरंगजेबने हा किल्ला जिंकला. ठीक आहे. कर्नाळा अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा अभयारण्य क्षेत्रात येतात.